चेंडू डॉट, तिसरा चेंडू धावबाद आणि आता झेलबाद. कंबरड मोडून टाकले मानवली संघाच्या फलंदाजीचं. तीन महत्वाचे बॅटर तेजस, निलेश, सचिन नाव इनसाइड द डगआउट. डीजे एक धाव महत्वाची जे तुम्हाला शतक करते किरण आणि गोलंदाजी मागवर येतो दीपक. बघा किरण आणि दीपक, किरण खऱ्या अर्थाने या दीपकाचे किरण, दिव्यातून काही किरण बाहेर पडतात आणि ती खऱ्या अर्थ प्रकाशाची किरण आहेत. या कोशिश तो दोनों तरफ से जारी, देखना होगा कौन पडेगा किस पर भारी. दीपक आणि त्याच्या समोर स्ट्रायकर एंडला किरण. खऱ्या अर्थाने दीपक दिवा हा पॉझिटिव्हिटीचा सिंबल आहे. द लॅम्प इज अ सिंबल ऑफ पॉझिटिव्हिटी. पहिला चेंडू पॅव्हेलियन एंड, दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. टू किरण. कट करण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, पण कोल्टन संघाने ना कम्प्लिटली डॉमिनेशन केले या सामन्यामध्ये. ह्या घडीला पाहिलं तर कारण मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. मागच्या षटकातील अंतिम चेंडूवर चौकार आलाय का, पॉवर प्ले होता, रेस्ट्रिक्शन होता, अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला असता. तर या घडीला जर पाहिलं तर डॉमिनेट केलंय. कमबॅक करावा लागेल टीम मानवली आणि ही टीम ओळखली जाते कमबॅक करण्यासाठी. वन्स अगेन कट कॉपी पेस्ट, सेम टू सेम डिलिव्हरी पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील आजच्या पोलमधील अंतिम सामना मित्रांनो येतोय या पुढचा. अर्थातच एका बाजूला तोंडली, दुसरीकडे टीम कान्होळ बी. यावेळी झाली चूक झाली मित्र म्हणेल, हाफ ट्रॅकर टाकलाय, संधी दिली मित्र म्हणेल त्या ठिकाणी एक सिंगल घेण्याची. टीम कोल्ठन या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन झालंय. संधी दिली होती पण संधीचं सोनं करता आलं नाही. टीम मानवली संघ सातत्यानं विकेट्स गमावतात. रेग्युलर इंटरव्हलला विकेट क्रमांक 4 त्या ठिकाणी टीम मानवली संघासाठी. किरण कोणतंही खातं न खोलताच, सॉरी एक सिंगल फक्त बॅटमधून आलाय वापस. आशेचा किरण ठरला असता मात्र नाहीये. तन्मय आम्हीचे डीजे ऑपरेटर सातत्याने गाणी खूप छान लावतात, आम्हाला बोलायला सांगतायत की दर्याच्या पूजेला नाही तर आता म्हसोबाच्या पूजेला निघतील लोक. दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या तिसऱ्या चेंडू झाला चमत्कार. धावबादच्या रूपाने त्या ठिकाणी एक गडी बाद झालाय. टीम मानवली संघाला सातत्यानं धक्के दिले जात आहेत. नक्कीच कमबॅक कधी होईल या षटकात. जर तुम्हाला किमान 15-16 धावा आल्या तर एक चांगलं कमबॅक होईल. शफल असफल, शफल केला होता, वाटलं होतं संपर्क होईल का. सध्या तरी बॉल आणि बॅट मध्ये मला वाटतं ब्रेकअप झालाय. बॉल बॅटवर येत नाहीये. तब्बल 4 चेंडू बघितलेत, 4ही चेंडू मध्ये एकदाही संपर्क नाही. आणखी एक 5 चेंडू अजून संपर्क होत नाही. वाईट बॉल यावेळी कॉल केलाय पंचांनी आणि मला वाटतं DRS. इफ यू हॅव डाऊट यू कॅन टेक रिव्ह्यू, नो प्रॉब्लेम. गोलंदाजी क्षेत्ररक्षण साईडने आले रिव्ह्यू. लेट्स चेक. जगदीश सर मात्र मगापासून बऱ्याचदा आलेत, चेक केले जातं. मात्र क्वालिटी आहे, आमची 10 क्रिकची टीम आहे. क्वालिटी तर तिथे असणारच, फक्त क्वालिटी नाही, क्वालिटी विथ क्लिअरिटी. डिसिजन ऑन पेंडिंग. वाईड बॉल साठी ही केली आहे. यस, वाईड वाचवण्याचा प्रयत्न होईल का. येस इट इज वाईड बॉल. एक रिव्ह्यू गमावलाय टीम कोल्टन संघानं, फक्त आता एक शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज दीपक तन्मयसाठी कट केलाय चेंडू कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक वन बाउन्स ने चेंडूला थांबवेल का, थांबवलंय चेंडूला, फेकलाय देखील. एक सिंगल मिळेल. या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचत आहे 7-7.
लॉस ऑफ 4 विकेट्स. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आमची टीम कानोल बी देखील सज्ज आहे, कारण माहिती आहे आपल्याला या इनिंग नंतर लगेचच क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जायचे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, मॅच जिंकतील का प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या सामन्यातील 10 षटकानंतर मिळेल. येस, मिड विकेट क्षेत्ररक्षक. ओ माय गुडनेस, झेल ड्रॉप झालाय मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक सिंगल आली आहे. जर आपण तोंडली आणि कानोल बी संघाचा जर हेड टू हेड आपण रेकॉर्ड बघितला तर 2 सामने झालेत आणि दोनही सामने तोंडली संघाने जिंकलेत. त्यामुळे यावेळी दडपण असेल कानोल बीला हे सामना जिंकून या स्पर्धेचा शुभारंभ करावा की हॅट्रिक करण्याची संधी आहे तोंडली संघासमोर विजयाची. जाऊया षटक क्रमांक 2 देखील समाप्त. 2 षटकांती धावफलकावर फक्त आणि फक्त 8. 4 गडी बाद 8. टीम मानिवली अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचे. अजूनही 43 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. 43 मोर रिक्वायर्ड जस्ट फ्रॉम 18 बॉल्स टू विन. मानिवली टीम कमबॅक करावं लागेल मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर वैभव पुन्हा एकदा, कारण हे तंत्र आहे. पहिलं षटक ज्याने हाताळलं इतकं चांगलं हाताळलं, 3 विकेट घेतल्यात, तर तिसरं जे षटक आहे हे त्याचं बनते तर तो डिझर्व करतोय आणि हे कॉमन सेन्स आहे. पुन्हा एकदा निमंत्रित केलं वैभवला. पहिलं षटक खूप छान हाताळलंय. पाहूया या षटकात पुन्हा एकदा विकेटची गरज आहे. कर्णधारानं पुन्हा एकदा विश्वास टाकलाय. येस वैभव, यू कम अँड बॉल नाऊ. ओ क्या बात आहे. पुन्हा एकदा अपील आणि पुन्हा एकदा गडीबाद. क्या बात आहे. विकेट मागे विकेट सर. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी आहे. का वैभवला घेऊन आले. मी तर म्हणेल जेव्हा बॅटिंग सुरू होती कोल्टन संघाची तेव्हा मानिवली संघाकडून देखील आपण बघितलं तर पहिलं षटक एवढं चांगलं हाताळलेलं असताना देखील तिसरं षटक त्या गोलंदाजाला मिळालं नाहीये. तिथे कुठेतरी तुमची रणनीती चुकली मित्रांनो आणि या 51 धावा पाहायला मिळतात. कारण पहिलं षटक मला वाटतं त्या कोल्टन टीमकडून हाताळलं होतं नाही. त्याच्या साहिल या गोलंदाजानं फक्त एकच त्याला त्या ठिकाणी षटक मिळालं. धावा खर्च किती केला होता साहिलनं तर फक्त आणि फक्त 1 धाव. रणनीती किती महत्वाची असते खेळामध्ये. पुढचा चेंडू असेल स्विंग अँड मिस. रघुनाथ नेक्स्ट बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिले 2 चेंडू कोणत्याही प्रकारची धाव नाही. मागच्या 8 चेंडूंवर फक्त 3 धावा आल्यात. तर तुम्हाला जिंकायचं असेल मित्रांनो तर कुठेतरी चांगली फटकेबाजी करावी लागेल. येस एज एज 1 मोर विकेट. ओर कॅरी, जबरदस्त कॅरी केलं. झेल एस्टॅनच्या मागे आणखी एक मावळा गारद करत असताना काय जबरदस्त गोलंदाजी होती टीम कोल्टन. सांगायला नक्कीच आम्हाला या ठिकाणी मानिवली टीमला कमबॅक करू दिलं जात नाहीये. मागच्या 9 चेंडूंवर 3 धावा आणि 3 विकेट्स. क्या बात आहे. कौतुक तर झालं होईल त्या गोलंदाजाचं वैभवचं. पहिल्या षटकात 3 आणि या षटकात 2. 5 विकेट आतापर्यंत वैभवनं आपल्या संघासाठी घेऊन दिलं. अर्धा संघ गारद केलाय. क्या बात आहे. वैभवसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी होती आहे. ही मानिवली संघर्ष संघर्ष. कारण आम्ही म्हणतोय ना ये जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, कुछ किए बिना कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े हाथोड़े का घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता. यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त संघर्ष करावा लागेल. संघर्ष करत असताना प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न मानिवली संघाकडून पाहायला मिळत नाही मित्रांनो. कारण 10 चेंडू निघून गेलेत
आणि मागचे 4 एकही धावा आलेली नाहीये, उलट 2 गडी गमावलेत. सो आजचा दिवस करायचा ऑफ डे राहील. ज्या पद्धतीनं कोल्टननं कमबॅक केला फलंदाजी करताना तसं करावं लागेल. फुल टॉस ऑन द राईज, क्षेत्ररक्षक असतील मात्र त्या ठिकाणी चेंडू निघून गेले या सीमारेषेबाहेर. चौकार. दुरून खेळण्याचा कट करण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं त्या ठिकाणी स्लिपच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 3 देखील होईल समाप्त. या षटकात आला 2 विकेट आणि फक्त 4 धावा. म्हणजे 9 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट घेतल्या. तर 2 षटकांमध्ये आणखी काय हवं. वैभवनं आपलं काम केलं. मॅच विनिंग स्पेल या ठिकाणी त्यानं पूर्ण केलाय. राहिल्यात 2 षटका आमच्या नावे गावच्या एंडनं. पाहूया कशी होतील ती 2 षटकं. दरम्यान डिंग्सबी घ्या टीम कोल्टन. जास्त वेळ घेऊ नका. तिसरा आपला चौथा बॉलर रोशन येतोय. तिसरा गोलंदाज. षटक 4 मात्र गोलंदाज हा आपला तिसरा आहे. कारण वैभव, दीपक आणि त्यानंतर रोशन. डावखोरी आताचा बॅटर तन्मय. गोलंदाजी मार्क रोशन. जर्सी नंबर 1 आय थिंक रोशन आतापर्यंत लॉंगॉनला उभा होता. यावेळी गोलंदाजीच्या भूमिकेत. यावेळी काय घडलंय तर डोक्यावर पुन्हा एकदा फाईन झोन म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. तर एज झाली, कोणते नुकसान नाही. 1 धाव तन्मयला मिळेल. त्या ठिकाणी धावफलकावर 13 धावा फक्त आणि अजूनही 38 धावांची गरज आहे. या 38 धावा कशा येतील. 51 धावांची गरज आणि चेंडू 11 धावांची गरज आहे. 38. बघूया संघर्ष कसा होतोय. कारण क्रिकेटमध्ये कधीही कमबॅक होऊ शकतं. इथे एक सिंगल आली आहे. त्या ठिकाणी स्लिपला शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक. एक सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 14 या अंकावर. 37ची अजूनही गरज. चेंडू 10 शिल्लक आहेत. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. आणखी एक सामना पहिल्या फेरीचा शिल्लक आहे. त्यानंतर दुसरी फेरी आणि क्वालिफायर. हो यावेळी चेंडू निघून चाललाय. हुक केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. टीम मानुली संघाला मात्र थोडा लेट झालाय मित्रांनो. इथूनही सामना येऊ शकतो. मात्र प्रत्येक चेंडूला सीमा पार धाडावं लागेल. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. ओ माय गुडनेस, झाली चूक. चेंडू निघून चाललाय सीमा पार. खणखणीत चौकार. सामना आपल्या हातात आहे म्हणून ही मिसफील झाली की काय. कारण जर असा चौकार कमी धावा शिल्लक असताना आला असता तर मला वाटतं मैदानावर गोंधळ उडाला असता आणि सगळं क्षेत्ररक्षण पडापड इकडे तिकडे झालं असतं. मात्र धावा खूप साऱ्या आमच्याकडे आहेत डिफेंड करायला. कारण 6 गडी गमावले तर टीम मानुली संघानं. क्या बात है. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय दिमागदार काकडपाडा चषकाचा षटकार. पाच चेंडूंवर आल्यात फक्त
म्हणणार नाही, खूप सारे धावा आल्यात, 16 धावा आल्यात आतापर्यंत. सामन्यामध्ये ट्विस्ट येईल का? येस, यावेळी कव्हरमध्ये डीपला क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी चेंडू फेकी करतील. तोपर्यंत मला वाटतं 2 आरामात 18 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. रोशननं वाटलं नव्हतं इतकं महागडं षटक ठरेल, मात्र या ठिकाणी बॅटर तन्मय आणि आकाश या जोडीनं बऱ्यापैकी धावा या षटकात आल्यात. तब्बल 30 धावा झाल्यात आणि या षटकात आल्यात 18. 3 मध्ये होत्या 12 आणि या षटकात 18 30. इथून पुढे 6 चेंडू आणि 21 ची गरज. सामना जवळ आलाय. विचार केला मानवली टीम पहिलं 3 षटकं आपण सावधपणे जर चांगली खेळली असती तर तुम्ही या क्षणाला सामन्यात होतात आणि आत्ताही आहेत. 3 चेंडूंना सीमापार धाडायचे. 6 चेंडू 21 ची गरज. 31 बोर्ड 21 रिक्वायर्ड जस्ट फ्रॉम 6 बॉल्स. गोलंदाजी मार्कवर कोण येतोय तर जयेश. सलामीवीर आहे, आक्रमक फलंदाज. मात्र गोलंदाजाच्या भूमिकेत जेव्हा येतो ना तेव्हा भूमिका पूर्णतः बदललेली असते. फुलटॉस. चेंडू चाललाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला शोधत आणि मला वाटतं त्या ठिकाणी 1 मोर विकेट. गडीबाद. हा षटकार आला असता तर मॅच मध्ये किती ट्विस्ट पाहायला मिळालं असतं, रोमांच पाहायला मिळाला असता. 6 चेंडू आहेत अजूनही, सॉरी 5 चेंडू आहेत. या 5 चेंडूंवर किती धावा येतील पाहूया. आता टेलेंडर शिल्लक आहेत, अगदी शेवटचे बॅटर्स आहेत. गोलंदाज काय बॅटर्स. अनिल, मला वाटतं अनिलनं पहिलं षटक हाताळलं होतं. फक्त उंच गेला होता चेंडू, डिस्टन्स काही भेटलं नाही. त्या ठिकाणी आरामात एक साधा सोपा झेल त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला. अनिल मजबूत बांध्याचा बॅटर आहे. कॉन्टॅक्ट झाला तर चेंडू सीमापार पाहायला मिळेल. चेंडू फक्त उडाले हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, स्वतः गोलंदाज जयेश. कॉट हँड बॉल्ट. तू चल मैं आया असं काहीसं मानवली संघाकडून पाहायला मिळालंय. इथून पुढे मला वाटतं 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 21 ची गरज. टर्न अँड ट्विस्ट, टर्न अँड ट्विस्ट. चेंडू पडल्यावर नंतर आतमध्ये आलाय. शेवटचे 3 चेंडू. सामना आता कोल्टन संघाच्या बाजूने झुकला. 3 चेंडू 6 आल्या तर 18 होतील, 21 होणार नाहीत. पण गोलंदाजाने चूक केली जयेश तर कारनामा होऊ शकतो. कारण आतापर्यंत या धावा गोलंदाजाच्या चुकीमुळेच आपण खूप साऱ्या धावा पाहत असतो. अंतिम षटकामध्ये खूप साऱ्या धावा लुटल्या जातात आणि मग त्या ठिकाणी कुठेतरी सामन्यामध्ये आपलं डॉमिनेशन कमी होतं. नवीन बॅटर हेमंत. सफल असफल. आणखी एक गडी बाद. मी तेच म्हटलं, तू चल मैं आया. आणि या ठिकाणी इनिंग संपतीये. ऑल आउट पहिल्यांदाच पाहिलं आम्ही या आजच्या दिवसातील सामन्यामध्ये. टोटल टीम ऑल आउट 30 चेंडूंच्या आतमध्ये झाली आहे. 30 पूर्ण चेंडू देखील खेळले गेले नाहीत. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कोल्टन. मात्र तितकंच कौतुक करू टीम मानवली संघाचं, कारण आपण देखील पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आजचा दिवस आपला नव्हता, थोडा बॅड लक झालंय. आपलं कौतुक, आपण या स्पर्धेत खेळलात. क्या बात आहे.
हॅलो, नक्कीच MPSC आमचे सर्व सचिनजी पष्ट साहेब यांचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच काकडपाड्याच्या या स्पर्धेमध्ये आपलं सहर्षमय स्वागतम सुस्वागतम. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी. आपलं हार्दिक स्वागत. चला दोन्ही संघांचे 12वे खेळाडू तसेच आमचे लाडके मित्र म्हणजेच आकाश भोईर यांचा वाढदिवस आहे. आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. अब जियो हजारे साल यही हमारी मनोकामना. तसेच एकच बंटी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. आयोजकांच्या तर्फे सुद्धा आणि आमच्या तर्फे सुद्धा. नक्कीच सर चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच. असा खेळाडू वैभव तानाजी आगिवले सर आपण या आपल्या शुभ हस्ते वैभवला दिली जाईल मॅन ऑफ द मॅच. 2 षटकं 8 धावा आणि 5 महत्वपूर्ण विकेट म्हणजे अर्धा संघ निम्मा संघ गारद केला. आपण क्रिकेटच्या भाषेत 5-4 म्हणतो आणि या स्पर्धेतला मला वाटतं पहिला 5-4 असावा की वैभवनं पूर्ण केलं. चला वैभव आपण लवकर यायचं पण समोर मॅच लगेच स्टार्ट होतीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजलं जातंय. आपण वेळ वाचवा, आपल्याला वेळ वाचवावा लागेल. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा टीम कोल्टनसाठी ठरलाय वैभव ज्यानं 2 षटकं हाताळली. क्या बात आहे आणि ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वैभव प्रथम फलंदाजी करताना 50 धावा लावल्या. सुरुवात थोडी अडकळ झाली होती. मात्र जेव्हा तुम्ही जेव्हा क्षेत्ररक्षण करायला गेले तेव्हा काय रणनीती होती? नक्कीच आमच्याकडे 5 बॉलर आहेत चांगले आणि प्रत्येकांना अपेक्षा होती कारण आम्ही मागील 2 सामन्यामध्ये म्हणजे 2 टुर्नामेंट आम्ही पहिल्याच राऊंडला हरत होतो. मोऱ्याचा पाडा इथे आम्ही क्वालिफाय होऊन टॉप 3 मध्ये आम्ही राहिलो होतो. परंतु नंतर थोडा पोरांच्याकडनं थोडा खराब खेळ झाला आणि नक्कीच पुन्हा एकदा प्रॅक्टिस करून आणि प्रत्येकजण मैदानात उतरला आणि प्रत्येकाने 100% दिला आणि असंच पुढील मॅचमध्ये पण प्रत्येकांना अपेक्षा राहील आणि नक्कीच क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू. पहिली मॅच पहिला मॅन ऑफ द मॅच काय म्हणते? नक्कीच भरपूर दिवसाचं स्वप्न होतं कारण भरपूर वर्ष आलं खेळतोय मी टीममध्ये परंतु कुठं असा म्हणजे चांगला परफॉर्मन्स झाला नव्हता. पण आज नक्कीच टीमचा पण सपोर्ट आहे खूप. जयेश भाऊ असेल, रोशन असेल, चंदू भाऊ असेल, दीपक भाऊ असेल आणि बाकीची सर्वच पोरं कारण सर्वांचा खूप सपोर्ट राहिला आहे. खेळ जरी खराब झाला तरी पण नक्कीच ते प्रोत्साहित करत राहतात आणि नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न करील नेक्स्ट मॅचमध्ये पण आणि क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण प्रत्येक सामन्यामध्ये आपण चांगला खेळ करू शकत नाही पण जो सामना तुम्ही खेळलाय क्वालिफाय झाला तर होता वैभव मॅन ऑफ द मॅच. 5-4 साठी जाऊया मैदानाच्या दिशेनं. तिथे डायरेक्ट 2 संघ आहेत, एका बाजूला तोंडली तर दुसरीकडे कानोर बी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला आवाज द वॉइस ऑफ शहापूर फैजल शेख. धन्यवाद सर. नक्कीच ज्या खेळाडूची तुम्ही इंटरव्ह्यू घेतली ना त्याच्या डोळ्यातून आसरू येत होते कारण की या वर्षातील पहिली त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे. आज संघ क्वालिफाय हो या न हो पण मॅच मध्ये क्वालिफाय होण्याचं ते धाडस त्यांनी केला आणि सर्वांना सांगितलं. त्याला तुम्ही प्रश्न विचारत होते काय आणि ते उत्तर काय देत होता. संघ जो मात्र संघांचे सर्व खेळाडूंनी सपोर्ट केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि संघाने चांगला खेळ केला त्यामुळे मला क्वालिफाय मॅच मिळाली, मॅन ऑफ द मॅच मिळाली. या ठिकाणी पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत आला. मॅचला सुरुवात होत आहे. पुढील मॅच 2 संघांमध्ये काठी की टक्कर मैदानाच्या आतमध्ये. तोंडली आणि कान्होल या 2 संघांमध्ये मॅच पाहायला भेटतो. गोलंदाज सज्ज पहिला चेंडू टाकण्यासाठी. पहिला चेंडूचा विचार केला. नक्कीच पहिला चेंडू वाईट चेंडू पाहायला भेटतो. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय तुषार, तो लय आहे हुशार. नॉन स्ट्राईकला पाहतो आपण सनल.
सनल स्ट्राईकला नक्कीच सनल पाहतो स्ट्राईकला. पुढचा चेंडू सनल मात्र लेग साईडला मारायच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू धावतो एस्टनवर निघून जातोय. निर्धाव चेंडू. नक्कीच कबल 3 दिवस आपण स्पर्धेचा विचार केला. पूर्ण रेखादोखा आखण्याचं काम, मैदान आखण्याचं काम आमचे विनोद गागस करतात. त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आहे दादा. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लागतंय. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. अप्रतिम. ज्यावेळेस गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो तो त्याला साथ ही फिल्डरांची लागली पाहिजे आणि ती मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते टीम तोंडली संघाच्या फिल्डरांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू सुद्धा अप्रतिम चेंडू. स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी करतोय. पहिला वाईट आला त्यानंतरचे हे 3 चेंडू टाईट 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 करतोय. गोलंदाजीला अजवाब आहे. गोलंदाज मात्र वाईट आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. हे षटक मला टाकण्यासाठी या 11 खेळाडूंमधून माझी निवड केलंय. तर निवड एक चांगला गोलंदाज आहे म्हणून केलंय आणि ती मात्र करतोय अप्रतिम गोलंदाजी. पुढचा चेंडू असले ड्राईव्ह फाटका सजवलाय. हा चेंडू येतो 1 बाउन्स. मिलेगरांच्या अर्थ बेडाव गप्पार ये लगा 4 चौका. चौकारने मात्र संघाची धावसंख्या 4 या अंकीवर पोहोचले. 5 या अंकावर पोहोचले कारण की पहिला व्हाईट होता. पुढील चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. एकच धाव घेतली जाईल. 6 धावा स्कोअर बोर्डवर पाहतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5 चेंडू टाकून झाले. शेवटचा चेंडू असेल. पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळला जाईल. हा चेंडू हलकासा कट केला तुषार याने. प्रथम स्ट्राईक इनला गेला. 1 धाव कंप्लीट केली. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिल्याचा विचार केला. पहिला षटक खूपच सुरेख अशी गोलंदाजी केली. प्रशिक याने पहिलं षटक अप्रतिम टाकलं. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा दिल्या 7 तुम्हारी हमारी. 7 गोलंदाजांची मिळते तर 7 फिल्डरांची मिळाली पाहिजे आणि त्याच प्रकारे पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे ना अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर मात्र त्याचा पहिलं षटक कंप्लीट केला. आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. ओमकार. नक्कीच ओमकार हे नाव आलं तर नक्कीच आम्ही शेरेगावचा एक सितारा नक्कीच आता IPL मध्ये खेळणार आहे. ओमकार तारमले याला काय विसरू शकत नाही मित्रांनो. नक्कीच आपल्याच परिसरातील खेडेगावातील एक शेतकऱ्याचा मुलगा चांगला क्रिकेट खेळत असताना नक्कीच त्याची वर्णी लागली IPL मध्ये. म्हणजेच हा क्रेज आला आता क्रिकेटला. लेग साईडच्या दिशेने हलकासा कट केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक येतो. चेंडू परत 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता दुसरी सुद्धा कंप्लीट केली जाते आणि नक्कीच ओमकारचं विश्लेषण सांगत होतं मित्रांनो. हा सुद्धा टेनिस क्रिकेट खेळत असताना नक्कीच त्याचे प्रशिक्षक आपण पाहायला गेलं तर नक्कीच गिरशे गावचे संदीप दिवाडे यांनी मात्र त्याला मात्र अप्रतिम असं प्रशिक्षण केला आणि त्याला मात्र लेझर क्रिकेटमध्ये आणलं. लेझर क्रिकेटमध्ये त्याचा प्रवास अप्रतिम झाला आणि त्यानंतर त्याला मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये त्याची मात्र एक प्रॅक्टिसला जावं लागलं आणि त्यानंतर तिथून त्याचा जो प्रवास सुरू झाला अप्रतिम प्रवास आणि त्या प्रवासाच्या जोरावर त्याच्या मेहनतीच्या जोरावर तो मात्र आज या ठाणे जिल्ह्याचं नाव आणि ठाणे जिल्ह्याचं नाव सातसमुद्र पार शहापूर तालुक्याचं असं मुरबाड तालुक्याचं नाव सातसमुद्र नेण्याचं काम त्याने केलं. त्याचं क्रिकेट पाहून आता सर्व क्रिकेटर सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळलंच आहे तर नक्कीच प्रयत्न करतात. ऑफ साईडच्या दिशेने फाटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी लेझी क्रिकेट थोडा पाहायला मिळाला. चेंडू फेकण्यामध्ये थोडासा लीड झाला. तत्पुरता 1 धाव कंप्लीट केली. एका धावाने संघाची धावसंख्या 10 स्कोअर बोर्डवर पाहतो आपण. अनेक क्रिकेटरांचा विचार केला तर या क्रिकेटच्या जोरावरच आपला परपंच सांभाळतात असे अनेक क्रिकेटर आहेत जे टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण पाहतोय. आता मात्र ISPL मध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या बोल्या लागतात. म्हणजेच एखादा खेळाडू आपल्या परिसरातून सुद्धा जर आपला परफॉर्मन्स चांगला असेल केला तर नक्कीच तो सुद्धा जाऊ शकतो. लोवर फुट चेंडू होता एक साईडला मारायच्या नादामध्ये फटका अप्रतिम सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्याने चेंडू अडवलाय. तत्पुरता 1च धाव.
नक्कीच आज मात्र विचार केला ग्रामस्थ मंडळ काकडपाडा तसेच सिद्धिविनायक स्पोर्ट्स काकडपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये पाहतो आपण नक्कीच आमचा एक बड्डे बॉय या ठिकाणी उपस्थित आहेत रवींद्र दादा आपलं सुद्धा वाढदिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा आपल्याला विनंती आपण स्टेजवर या पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने फटका अप्रतिम सजवलाय तसेच रघुनाथजी देसले साहेब आपल्याला सुद्धा विनंती आपण स्टेजवर आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या दृष्टिकोनाने तसेच निलेशजी गोरले साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आपल्याला विनंती आपण सुद्धा स्टेजवर आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये तसेच रघुनाथजी देसले साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आणि अनिलजी लिहे साहेब आपलं हार्दिक स्वागत आणि आजचे बड्डे बॉय आमचे रवींद्र दादा कडव आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण सुद्धा या स्टेजवर आपलं हार्दिक स्वागत आहे या सर्व मान्यवरांना विनंती आहे का आपण मुख्य मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या दृष्टिकोनाने आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपलं सहर्षमय स्वागत आहे काकडपाडा चषक 2026चा रणसंग्राम नक्कीच हुशार असोसिएशनच्या नियमानुसार आपण ही स्पर्धा पाहतो आणि या स्पर्धेचा विचार केला म्हशीची यात्रा सुद्धा चालू आहे आणि ही स्पर्धा सुद्धा चालू आहे धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्डवर धावा 12 धावा 2 षटकाच्या अखेरीस 12 धावा आपण पाहतोय ओमकाराची गोलंदाजी ना लाजवाब राहिली आम्ही ओमकारची स्तुती करत होतो पण हा ओमकार सुद्धा त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय आणि त्या ओमकाराने फक्त 5च धावा दिल्या पहिल्या षटकाचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 7 आल्या आणि या षटकामध्ये 5 आल्या आता तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज साहिल पाहतोय चला मान्यवरांना विनंती आपण या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे चला थोडं फास्ट खेळायचं यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहे फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच असेल मला तरी वाटतंय कारण की आजचा पोलच आहे या स्पर्धेचा पाहूया तिसरं षटक तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता हेलिकॉप्टर उडण्याचा होता धाडस होता पण मात्र बॅटच्या फ्लो मध्ये आला नाहीये चेंडू निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय दिनेश भाई हिंदू हृदय क्रीडांगण आपण पाहतोय नाहोल गावचं हे मैदान निहोर गावचं एक अप्रतिम असंच मैदान आणि या मैदानावर ही स्पर्धा पाहतोय अनेक स्पर्धा या मैदानावर होतोय आणि त्यातीलच एक स्पर्धा पाहतो आपण लीग बायच्या स्वरूपात एक धाव आणि तमाम क्रिकेट प्रेमींचं ग्रामस्थांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे कारण की स्पर्धा या दुसऱ्या गावामध्ये पण काकडपाडा गावातील या सर्व आयोजकांनी ही स्पर्धा या ठिकाणी 2026चा रणसंग्रामामध्ये पहिल्याच पर्वामध्ये आणलेली आहे आपलं खूपच सुरेख असा फटका सजवला लेग साईडच्या दिशेने सिक्स साऊंड यापर्यंत पोहोचला आमच्यापर्यंत पोहोचला बॅटचा तडाखा ओपन केला आणि ठोकला षटकार डोकलाय साहिल याच्या बाटीतून साहिल याच्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवर हा षटकार पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवला चेंडू क्षेत्ररक्षक आहे आता मात्र चुकी होणार नाहीये सनलाने षटकार ठोकला होता पण त्याचं उत्तर लगेच दिला या ठिकाणी साहिलाने आणि थर्ड अंपर घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने ऍक्सेप्ट केलेला आहे हाईट फॅक्टर चेक करायचे आता मात्र चेक करायचे थर्ड अंपर आमचे भावड्या दादा मुरबाड परिसरातील एक नावाजलेलं पंच पॅनल आणि त्या पॅनल मधले आपण एक नावाजलेलं पंच पाहतो आपण भावड्या दादा उर्फ कैची नावाने प्रसिद्ध असलेला क्रिकेटर गाजवला त्याने पण आता पंचांची भूमिका पार पाडतात नक्की टोपण नाव आहे त्यांचं कारण की शापूर झाला मुरबाड झाला या परिसरामध्ये फेमस नाव त्यांचं भावड्यांचं विचार केला तर नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे फलंदाज बाद आहे रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलेला आहे नक्कीच या ठिकाणी आमचे बड्डे बॉय रवींद्र दादा कडव नक्कीच त्यांचा यथोचित मान सन्मान मुख्य मंचावर केले होते कॅमेरामॅनला विनंती आहे
पंच जरा एकच मिनिट मॅच थांबायचं, कॅमेरा इकडे फिरवायचे दादा, कारण की आज वाढदिवस आणि म्हशीची यात्रा सुद्धा आहे, म्हणजे जोरात पार्टी होईल संध्याकाळचे. तुम जियो हजारो साल यही हमारी मनोकामना. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा रवींद्र दादांना देऊया आपण या स्पर्धेच्या दृष्टिकोनाने, आणि नक्कीच आमच्या कॉमेंट्री कक्षामधून तुम्हाला या बर्थडेच्या लाख लाख शुभेच्छा दादा. धन्यवाद. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली. पंच मॅच चालू करायचे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. तिसऱ्या षटकाचा विचार केला, 7 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात, एक गडी बाद केलाय. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित स्ट्राईक इनला मागे स्टँड, रोहित शर्मा स्टँड, स्ट्राईक इनला रोहित बाद आहे. हा चेंडू एक साईडच्या दिशेने जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतो, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. एकच धाव घेतली गेली आहे, एकच धाव सबदर बांधला होता. आणि नक्कीच ज्यावेळेस आम्ही रोहितचं नाव घेतलं, रोहित शर्मा स्टँड नाव घेतलं, तेव्हा थोडासा स्मित हास्य रोहितच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. आणि त्याचा जर्सी क्रमांक सुद्धा 45, म्हणजेच नक्कीच हा 100% रोहित शर्माचा फॅन आहे. जसं नाव तसं काम करेल की काय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा होता, खोदून काढलाय फलंदाजाने, क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, कुठलाही मोठा फटका आल्यानंतर सुरेख गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. मला तर षटक क्रमांक 3 सुद्धा कम्प्लीट झालाय. आणि 3 षटकांचा विचार केला स्कोरबोर्डवर दाबा. इंग्लिशमध्ये म्हणतात 21, मराठीमध्ये म्हणतात 21, आणि हिंदीमध्ये म्हणतात देना मला 21, कारण की धावा 21. चला थोडं स्पीडअप करायचे, पण प्रत्येक गाव आणि त्या गावातील खेळाडू, कारण की शहापूर परिसरातील प्रत्येक खेळाडूची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि जे मुरबाड परिसरातील काही खेळाडू आहेत ना, त्यांची पण सुद्धा आम्हाला नावं माहीत आहेत, पण त्यातील एकही चेहरा आज पाहायला मिळाला नाही. फैजल सर सेकंड राऊंड हा पोल नुसार होणार, याची नोंद घ्या. मॅच कोणत्या क्रमाने झाला ते नाही, पोलवर ज्या क्रमाने मॅच आहेत ना संघ त्यानुसार. नक्कीच जो लॉट आहे आजचा, त्या लॉट नुसार फर्स्ट मॅच जो संघ जिंकला, त्यानंतर सेकंड मॅच जो संघ जिंकला, त्याच प्रकारे ही मॅच लागेल सेकंड राऊंडची. फर्स्ट आणि सेकंड, थर्ड आणि फोर्थ. नक्कीच आता मात्र पहिले 3 षटक आपण विचार केला तर नक्कीच कॉमेंट्री बॉक्स एंड कडून चालू झाला, मुख्य मंचाकडून चालू झाला. आणि नंतर जे आता 2 षटक आहेत न्हावे गावाच्या एंड कडून आपण पाहायला भेटतात. रोहित शर्मा स्टँड कडून पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार ज्यांनी दुसरं षटक टाकलं तोच. पुन्हा एकदा पहिला चेंडू मात्र ओमकाराचा स्पर्श करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर येत असताना फाटक्या दमदार आहे, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र लाजवाब पाहायला भेटलं. नक्कीच या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि नक्कीच धावा रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. पंच आहेत, पंच सांगतात. पंच डाऊटफुल आहे, थोडं चेक करायचे हा चेंडू चौकार आहे की नाही. पण खेळाडू कक्षामधील खेळाडू आपण जे चेअर आहेत ना तिथे बसायचे, कारण की आयोजकांनी मगाशी आमच्यापर्यंत सूचना दिलेल्या आहेत. जर एखादा खेळाडू खाली दिसला तरी पॅनल्टी आहे. भरपूर नियम आहेत या स्पर्धेमध्ये. नक्की चेक केला जाईल या ठिकाणी पूर्णपणे का हा चेंडू अडवलाय की नाही. जे असेल ते नक्कीच आपल्याला 2 डोला, तिसरा डोला म्हणजे शंकराचा डोला, आणि इकडे पाहायला भेटलं तर तिसरा डोला म्हणजे आमचा 10 किक लाहीचा डोला. पाहूया, पूर्णपणे चेक केलं जाईल. दादा डिसिजन काय थोड्या वेळात आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल का चौकार आहे की नाही, चेंडू अडवलाय की नाही पूर्णपणे. थोडं टेक्निकल इश्यू आहे. ऑन फील्ड अंपल जो डिसिजन असेल ते
राजांना प्रेक्षक राजांच्या नंतर पंच डिसिजन देते चौकार. चौकारने मात्र संघाची धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या होते 25. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू या ठिकाणी फाटका फसला. इष्टीरक्षक गालामध्ये असला. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये धक्का बसला. मात्र धावांचा डोंगर उभा राहावाच लागेल. समोरचा संघ तेवढा ताकदीचा संघ आपण पाहतोय. तोंडी विपक्ष नाओल संघामध्ये मॅच. कानोल संघ पाहतो आपण. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवला. फाटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक 1 2 3 जण धावत आहेत आणि चेंडू मात्र अडवलेला आहे. तत्पुरता घेतलं गेलं या ठिकाणी. एक रन शॉट. आधीच कर्जबाजारी आणि हे दुसरे उसने शेजारी, कारण की 3 धावले होते मला तरी वाटतंय आणि त्यातच एक कमी. महागाईच्या गालात सस्ताईची कमाल. पंचांचं लक्ष म्हणजेच अप्रतिम लक्ष. 2 धावा. 2 धावाने आता संघाची धावसंख्या 2 ने वाढली. स्कोर बोर्डवर धावा 27 धावा. पुढे चेंडू. हा चेंडू उडवलाय. अप्रतिम फाटका सजवलाय. पाहूया चेंडू कुठे अडवतोय आणि चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक फेकून देतोय. 6 धावांसाठी आलेला हा षटकार. मॅटर मैदानाच्या आतमध्ये एक झाला. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. मैदानाच्या आतमध्ये जल सुटला. परिणाम 6 धावा. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू खोदून काढला फलंदाजाने. स्ट्रेट ड्राईव्ह फाटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी होणार नाहीये. चालाक खेळाडू थ्रो तडा अप्रतिम आहे. एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर पाहायला भेटते 34 धावा. तोंडली संघ आपण पाहतो फलंदाजी करत असताना कुठेतरी बॅकफुटवर होता 3 षटकामध्ये, पण या षटकामध्ये चांगली कामगिरी चालू. एक षटकार आला. या षटकामध्ये पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह फाटका सजवलाय कॉफी बुक स्टाईल मध्ये. सेम टू सेम. पाहूया एक कंप्लीट दुसरी होणार की नाही. आणि या ठिकाणी एकच धाव होता. मात्र एकच धाव. थोडीशी फॉर्मलिंग पाहायला भेटली होती पण त्याचाच परिणाम 1 धाव. आणि एका धावाने मला तर षटक क्रमांक कंप्लीट होतोय 4थं. 4 षटकांचा विचार केला. स्कोर बोर्डवर धावा 35 धावा. आणि आता शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कोण येईल आता पाहायला मिळेल. 35 झाल्यात. चला थोडं फास्ट. शेवटचं षटक रोहित शर्मा स्टँड कडून गोलंदाज कोण येतोय पाहूया. यानंतर सेकंड राऊंडची पहिली मॅच तुम्हाला प्रेक्षक वर्गांच्या समोर पाहायला मिळेल. जो पहिला सामना जिंकलेला संघ म्हणजेच ओमकार स्पोर्ट्स मानिवली, त्याच्या अगेन्स्ट संघ पाहायला भेटेल आता. मात्र यातील विजेता संघ पण ती मॅच मला तर वाटतं आयोजक आमचे थांबवत आहेत. म्हणजेच त्यानंतरची मॅच आपण खेळू. मॅच असेल पहिली मॅच सेकंड राऊंडची खेळू आपण. या ठिकाणी संघ असेल सचिन 11 झुगरेवाडी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट जय बजरंग कोल्टन संघ. चला दोन्ही संघाच्या कर्णधार या टॉस्को बॉक्स कक्षामध्ये. नक्कीच ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि त्याच्याच अगेन्स्ट यातील विजेता संघ. ती सेकंड राऊंडची दुसरी मॅच असेल. आता मात्र फटका फसला कारण की खेळाडूला माहित आहे एक चुकी मैदानाच्या आतमध्ये झाली होती. परिणाम 6 धावा मोजाव्या लागल्या. अर्धा डझन केली मात्र खावा लागल्या. पण आता मात्र या ठिकाणी त्या कमी कराव्या लागतील कारण की झेल घेतला फलंदाज बाद होतो. विकेट जी मात्र ज्या खेळाडूने षटकार मारला होता तो मात्र बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज आतीच जातोय.
नक्कीच एक संघाला आम्ही ऍडजस्ट केलं होतं, थोडंसं गावामध्ये कार्यक्रम असल्यामुळे नक्कीच त्यांची मॅच आपण ही शेवटची पाहतोय, कारण की त्यांच्या गावामध्ये थोडासा कार्यक्रम होता आणि सेकंड राऊंडची मॅच होतं, थोडा बदल पाहायला भेटेल, पण सर्व लॉटनुसार मॅच खेळवल्या जातात. पुढचा चेंडू स्लो बारकातीचा चेंडू होता, भोंदूला फसवा चेंडू होता, फलंदाज हसत खेळत माराच्या नादामध्ये चेंडू लागतो अंगाला, म्हणजेच लेग बायची धाव पुन्हा एकदा ऍड केली जाईल. जिथे 35 होत्या तिथे 36 झाल्या. 36 धावा स्कोअर बोर्डवर. बघा दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे, कारण की सर्वांना तर मात्र भूक लागली असेल, कारण की दुपार झाल्यामध्ये भूक लागते. आज इथे स्टॉल पण नाहीये, सगळे गेले तर मशाला एक लागलाय. हा आनंद घ्या त्या स्टॉल मध्ये जाऊन तुम्ही. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू, गोल्डन स्पॉटवर चेंडू रिलीज केला, चेंडूने उसळी घेतली, एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन उसवला. निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. इनिंग ब्रेक नंतर दोन संघाच्या मध्ये टॉस केला जाईल, दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक अभिनंदन आहे. पुढील चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी करत आहेत, ज्याच्या हातामध्ये कर्णधाराने चेंडू दिला त्याने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. कानोल संघ अप्रतिम गोलंदाजी करतो, फिल्डिंग करत असताना आतापर्यंत जो विचार केला तर नक्कीच भरपूर धावा जे रोखलेल्या 36 धावा स्कोअरबोर्डवर आहेत. शेवटचं षटक, 4 चेंडू टाकून झाले, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फाटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबलिंग पाहायला भेटला. बघता एक दोनच धावा समाधान म्हटलं, आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवर आपल्याला पाहायला भेटेल 38. 38 धावा. शेवटचा चेंडू या इनिंगचा. हा चेंडू स्टेट ड्राईव्ह फाटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक येतोय, अडवलाय चेंडू, शेवटच्या मोमेंटला अडवलाय चेंडू. बघता 2 धावा कंप्लीट केल्या, आणि मला तरी वाटतंय 5 षटकांचा बाजवी केला, आणि 5 षटकांमध्ये कब्बल धावा कुठून काढल्या. 40 धावा आणि 41 धावांचं आव्हान आहे ते मात्र या ठिकाणी ठेवलेलं आहे कानोल संघासमोर. तोंडली संघाने आपल्याला पाहायला मिळाल्या कब्बल 5 षटकामध्ये धावा केल्या. 40 आणि 41 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. सनल गोडले टू आकाश. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, तिथे त्या ठिकाणी अगदी बॉटम एज झालाय. चेंडू मैदानालगत त्या ठिकाणी स्लिप मध्ये जातोय. चेंडू उचलून फेकी केली, एक सिंगल आली आहे. धावांचा श्री गणेशा त्या ठिकाणी पहिली धाव आकाशच्या बॅट मधून. विश्वास स्ट्रायकर एंडला.
विश्वास कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक असतील. गॅप मधून चेंडू निघून चाललाय. थांबवला जाईल. फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केल्यात. नक्कीच आकाशसाठी बंटीसाठी क्रॅश मॅच लागले. तानाजी आगिवले साहेब यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं 3 सलगच्या षटकारांसाठी. भूषणजी भोईर यांच्याकडून देखील 2000 रुपयाचे कॅश प्राइज सलगच्या 3 षटकांसाठी बंटीसाठी अर्थात आकाशसाठी. आज तर आकाश ढगाने भरलंय. उलटाच केली अपील. घोरले सरांनी मत तिथे पंच सांगतात नो इट्स आउटसाइड ऑफ स्टंप. येस इट इज. जबरदस्त अंपायरिंग पाहायला मिळते आपल्याला या संबंध दिवसभरामध्ये. म्हणजे 3 अंपायर्स आहेत आणि 3ही अंपायर्स अतिशय अनुभवी. चेंडू पडता क्षणी त्या ठिकाणी अपील झालं. पुन्हा अपील धुडकावून लावलं. सांगितलं गेलं नो. सनल सर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन जातील. 3 धावा आल्या 3 चेंडूंवर. स्विंग अँड मिस. मग त्या ठिकाणी चेंडू थोडा अवे फ्रॉम दी ऑफस्टिक. वाईट बॉल. अबंतची धाव 4 झाल्या. अजूनही 37 ची गरज आहे. आकाश बंटीसाठी कॅश प्राइजेस लागलेत. यासाठी कट केलाय. कव्हर मधून चाललाय चेंडू गॅप मध्ये. झाली चूक त्या ठिकाणी. 1 होती मिळतील तिथे 2. सिंगल डबल मित्रांनो. सिंगल डबल घेऊन पण धावफलक जाऊन पोहोचले 6 वर. बघा त्या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ झाला. 6 धावा आल्यात. आणि मला वाटत नाही की जास्त जोखीम घ्यायची गरज आहे कानोल बी संघाला. कारण ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे एक प्रति षटकामागे 8.40 ची सरासरी. कट केलाय. ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला उचलतील. फेकी करतील. सिंगल आली. 5 चेंडूंवर झालं 7. पहिले षटक मार्गस्थ. 41 ची चेज सुरू आहे. 41 रन्स टू विन. कान्होल बी मागील 2 सामन्यांमधला हेड टू हेड रेकॉर्ड आपण टॉस का बॉस मध्ये ऐकलाय की जिथे 2 सामने झाले या 2 टीम्स मध्ये आणि दोन्ही संघ जे सामने आहेत ते तोंडली संघाने जिंकलेले आहेत. यावेळी कान्होल संघाला संधी आहे. यावेळी काय घडले बघा. इनसाइड एज चेंडू त्या ठिकाणी घरंगळत. स्क्वेअर लेगला लेग स्लिप मध्ये चेंडू जातो. एक सिंगल आली. 8 धावा पहिल्या षटकात आल्यात. सॉरी ओके 7च आल्यात. पहिले षटक संपलंय आणि आता इथून पुढे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. 24 चेंडू 34 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. दुसरा गोलंदाज निवडा. टीम तोंडली. गोलंदाजी मार्कवर भूषण. चांगली कामगिरी करावी लागेल कारण यावेळी स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळालं विश्वास. बंटीसाठी कॅश प्राइजेस लागलेत. मात्र अजूनही नावाला साजेसे फटकेबाजी झालेली नाहीये. एक फ्लाइंग स्टार्ट हवा असतो आम्हाला पॉवर प्ले मध्ये. तो फ्लाइंग स्टार्ट मिळाला नाहीये. 7 धावा फक्त आल्यात. विश्वास निर्माण करावा लागेल स्वतःमध्ये विश्वास. कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावसंख्या चेजेबल आहे. थोडी झाली गडबड. मिसफिट. ओ माय गुडनेस. काय घडलंय. DRS घेतलंय. थोडस साशंकता आहे पंचांना. कारण बॅट मे बी बॅट लेट गेली असावी आणि ती साशंकता वाटते. पाहूया काय होतं. DRS तर घेतलंय. भाऊ प्लीज या. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टम. कारण येस आय सेड OUT
आउट. कारण मी म्हटले बॅट थोडीशी लेट ग्राउंड केली त्या ठिकाणी आणि जावं लागेल, डगआउटच्या यावं लागेल. थोडा लेझी अटेम्प्ट झालाय, लेझीली त्या ठिकाणी क्रीजमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न झाला आणि पंच काय जबरदस्त अंपायरिंग आहे. समजलं होतं थोडं क्रुशल आहे आणि म्हणून सिस्टमचा वापर केला, टेक्नॉलॉजीचा वापर केला, कारण टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. आणि आकाश परतलाय, साहिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. चांगले खेळ करावा लागेल मित्रा. 41च आहेत, जास्त नाही आहेत. मात्र प्रत्येक चेंडू किती विचारपूर्वक फेकला जातो. भूषणने देखील पहिल्या चेंडूवर यश मिळवून दिले, धावबादच्या रूपाने का होईना मात्र ते यश मिळवून दिले. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेर पडला, बाहेरचा काटा आणि विकेट किपर जबरदस्त विकेट किपिंग यश त्यांच्या मागे. चेंडू निघून चालले, दडपण वाढवत चालले. टीम कानोळ बी संघ आज तुमच्याकडे खूप मोठी संधी आहे. 41 धावा आहेत आणि 41 धावा थांबावं लागेल कोणाला तरी. 5 षटकं त्या मैदानावर, चांगली फलंदाजी करावी लागेल. कॅच नो, 1 बाउन्स न चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात येईल. 1 सिंगल आली आणि 1च सिंगल मिळेल. देखील स्वतः संघनायक थोडा फंबल. भूषण पहिलं 3 चेंडू फेकी केलेत. मला वाटतं त्या ठिकाणी एकच धाव आतापर्यंत खर्च केली. यावेळी चांगली संधी आहे. चेंडूला टर्न अँड ट्विस्ट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. पहिली 3 षटकं पवेलियन एंडनी होत असताना त्या ठिकाणी चांगली कामगिरी आहे. सनल गोरले सरांनी पहिलं षटक हाताळलं, 7 धावा खर्च केल्या. भूषणच्या या षटकात आतापर्यंत 5 आल्या. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती धावा खर्च करतो. 5 तर दिल्यात आतापर्यंत. प्रत्येक चेंडू विचारपूर्वक फेकला जातो. विजयाच्या ईर्ष्येनं दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. वेगवेगळे स्टँड्स तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या आवडत्या. ऑन द आइस, गेंद आइस स्लॉट में और उसे पार्क किया पार्किंग लॉट में. सिक्सर, 6 धावा. आणि पाहिलं दिस इज गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. पुन्हा एकदा दिला फेकून चेंडूला स्क्वेअर लेगच्या बाहेर, थेट दर्शक दीर्घेमध्ये. षटकार. 6 धावांनी धावफलक फ्लाय होत आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 18 अंकावर. 23 रिक्वायर्ड जस्ट. 23 ची अजूनही गरज. नेक्स्ट बॉल. विश्वास ठेवलाय संघनायकानं. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ. चेंडू थांबणार नाहीये. त्या ठिकाणी पॅव्हेलियन मध्ये चेंडू आलाय. मेसेज पाठवलाय विश्वासनं टीमला, डोंट अफ्रेड, घाबरू नका, मी आहे, मी एका चोरला उभा आहे. आल्यात मागच्या 4 चेंडूंवर तब्बल 15. क्या बात आहे. भूषणचं हे षटक सुरुवातीच्या 4 चेंडूंपर्यंत चांगलं वाटलं, नंतर मात्र त्या ठिकाणी पूर्णतः विश्लेषण बिघडवले. 15 आल्यात, 1 विकेट जरूर आले, पण ती धावबादची आली. आणि आता पुन्हा एकदा सनल गोरले सर येतील का, कारण पहिलं षटक चांगलं हाताळलं. 7 धावा 1-2 केल्यात. मात्र इकडे षटकार चौकार पाहायला मिळाला. भूषणच्या षटकामध्ये वाटलं होतं हे देखील चांगलं षटक ठरेल, कमबॅक करणारं षटक ठरलंय. गोलंदाजी भूषणची थोडी महागडी. 22 धावा धावफलकावर. 19 रिक्वायर्ड. फक्त 19 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 18. रन बॉल इक्वेशन. या पुढचा सामना असेल एका बाजूनं टीम
झुगरेवाडी आणि दुसरीकडे कोलठण. बडा मुकाबला, मोठा सामना पाहायला मिळेल कोलठण आणि झुगरेवाडी या दोन टीमच्या दरम्यान. सनल गोरले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कआउट. पहिला चेंडू, तिसऱ्या षटकातील सुरुवात. फुल टॉस, मात्र तितका चांगला संपर्क करता आला नाही. त्या ठिकाणी चेंडू जास्त दूर न जाता अगदी पिचवर त्या ठिकाणी घरंगळत राहिलाय. गोलंदाज जातोय, चेंडू उचललाय, डॉट बॉल. डॉटनं सुरुवात झाली आहे या षटकाची. मागच्या षटकाची 1 झाली होती. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतात सनल गोरले सर. स्वतः व्यवसायानं शिक्षक आहेत, प्रोफेसर आहेत, मात्र खेळाची आवड आणि आपला तो छंद जोपासला जातोय. एज अँड रेस टुवर्ड द बाउंड्री लाईन. चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनला. 4 धावा. कान्होळ बी संघ नक्कीच सामन्यामध्ये एंटर करतोय. इथून पुढे प्रत्येक चेंडू विजयाच्या समीप घेऊन जाईल असं वाटू लागलंय. कारण पाहता पाहता धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर. 15ची गरज. 16 चेंडू आणि 15ची गरज. गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आहे, मात्र धावा कुठेतरी तोंडली टीमच्या कमी दिसू लागल्या. आणि या क्षणाला इथून पुढचा प्रवास सोपा राहील का? नक्कीच पाहूया सनल गोरले सर कमबॅक करतील का? 3 चेंडू 4 धावा खर्च केल्यात. 15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 15 चेंडू आणि विजयासाठी देखील तितक्याच धावांची गरज आहे. 15 धाव्यांची गरज आहे. रन बॉल. यावेळी इनसाइड आउट. चेंडू त्या ठिकाणी जातोय. क्षेत्ररक्षक येतील, पोहोचतील का? तर मला वाटतं त्या ठिकाणी पोहोचलेत देखील आणि चेंडू फेकी केले. 2 धावा दरम्यान पूर्ण झाल्या. त्या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतंय. ते 28 या अंकावर. 13ची गरज. 14 चेंडू आणि 13ची गरज. दोन चेंडू कसे पडतील? 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एज अँड टेकन. फिंगर गोज अप. विकेटचं झाले पतन. सनल गोरले सरांनी या ठिकाणी विकेट मिळवून दिली आहे. एक महत्वाची विकेट. तेरा चेंडू 13 धावा. बघा किती लवकर हा सामना संपतोय. डाऊन द लेग. अवांतरची धाव. वाईड बॉल. थोडीशी दिशा भरकटली आहे. कान्होळ बी संघाला संधी आलेली आहे. या सामना जिंकून पुढच्या फेरीत जायचे. पुढच्या फेरीमध्ये येस, हा चेंडू निघून चालला स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. षटक संपलंय. हे षटक थोडं महागडं ठरलंय. एक विकेट आली आहे. 13-15, 28-7-35 आणि विजयाचं अंतर कमी करत असताना इथून पुढे फक्त 6 धाव्यांची गरज विजयासाठी. 12 चेंडू 6 धावा. एंड चेंज होईल गोलंदाजीचा. नावेगावच्या एंडनं पुढचं षटक हाताळलं जाईल. बघूया हा सामना किती लवकर फिनिश होईल. 2 गडी गमावले तर जय हनुमान कान्होळ बी. हनुमंतरायाचा आशीर्वाद. आजचा शनिवार आणि आज शनिवारीच करायचं चांगली सुरुवात करण्याचा मानस. इथून पुढे 12 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज.
चला सामन्याला सुरुवात करा पंच, जास्त वेळ देऊ नका. 6 धावांची गरज आहे विजयासाठी. विश्वास दाखवला स्वतःवर. अरे झेल या ठिकाणी पकडला गेलाय, मध्ये पंचांकडे पाहावं लागेल. येस, नो बॉल कॉल. 1 brings 2, 2 धावा. DRS. चला थर्ड अंपायर प्लीज. DRS घेतले गेले, चेक केलं जाईल. चॅलेंज केले क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. नो बॉल नाहीये. चला भाऊ लवकर या जरा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला वाटतं नो नाहीये, पंचांना वाटलं नो आहे. पाहूया DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टम. ज्या छोट्या क्षेत्ररक्षकानं तोंडली संघाच्या जो झेल पकडलाय त्याला कानोल संघाकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे. अप्रतिम झेल आहे तिथे. चांगल्या चांगल्या क्षेत्ररक्षकाची भंबेरी उडते आणि त्यानं इयत्ता मला वाटतं 5वी 6वी मध्ये हा शिकत असेल मुलगा. शैलेशजी केंबारी महाराष्ट्र पोलीस यांचं शुभ आगमन होते. आपल्यास विनंती आपण मुख्य मंचकावर स्थानापन्न व्हावं. आणि त्यांच्यासोबत मनोजजी केंबारी, युवराज जिमचे मालक. इट्स अ नो बॉल. 1 brings 2, 2 धावा मिळाल्यात या चेंडूवर देखील. विश्वासवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत असताना 4 धाव्यांची गरज. हो, यावेळी विनिंग स्ट्रोक, सिक्सर. या ठिकाणी मॅच फिनिश केलेला आहे. मान्यवरांचा शुभ आगमन या मुख्य मंचावर होतोय आणि काही क्षणात टीम कोलठण आपल्या क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. हार्डलेक टुडे तोंडली आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कान्होल बी. आपण हा सामना विजयी झालात, पुढच्या फेरीमध्ये दाखल झालात. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होत असताना अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण काही क्षणात सांगणार आहोत. आणि नो डाऊट विश्वास ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. वैयक्तिक 21 धावांची एक चांगली खेळी साकारली आहे आणि ठरतोय मॅन ऑफ द मॅच.